किसानों के बिजली बिल माफी की मांग को लेकर उबाटा शिवसेना का प्रदर्शन। उद्धव बालासाहेब ठाकरे उबाटा शिवसेना ने बुल्ढाना में महाराष्ट्र राज्य विद्युत बोर्ड यानी एमएसईबी कार्यालय के सामने किसानों के बिजली बिल माफ करने की प्रमुख मांग को लेकर जोरदार प्रदर्शन किया। इस प्रदर्शन में अन्य कृषि हितैषी मांगे भी शामिल थी। पार्टी ने आरोप लगाया कि भाजपा ने चुनाव के दौरान बिजली माफी का जो वादा किया था उसे पूरा नहीं किया। प्रदर्शनकारियों ने यह भी मांग की कि मानसून से पहले बिजली आपूर्ति की सभी मरम्मतें पूरी की जाए। इस अवसर पर बड़ी संख्या में किसान, पदाधिकारी और कार्यकर्ता उपस्थित थे, जिन्होंने जमकर नारेबाजी की। शिवसेना के जिला प्रमुख जालेंदर बुधवंत ने चेतावनी दी कि यदि उनकी मांगे पूरी नहीं हुई तो वे और भी उग्र आंदोलन करेंगे। बुल्ढाणा से न्यूज फर्स्ट के लिए वसीम शेख अनवर की रिपोर्ट। या फडणवीस सरकारने जे खोटं आश्वासन दिले होते की शेतकऱ्यांना वीज माफ 100% थकीत वीज बिल माफ केले, परंतु तसं न होता आता इलेक्शन नंतर हे सर्व बिल ॲव्हरेज बिल बनायला लागून सातत्याने 1-1, 1.5, 2-2 लाखाची बिल शेतकऱ्यांना येऊन राहिले। तर ही सपशेल शेतकऱ्याची फसवेगिरी आहे। या आजच्या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही सरकारला हा इशारा देतो की हे सगळे बिल झिरो झाले पाहिजेत। सौर ऊर्जेच्या कनेक्शनचे पैसे भरलेले 6-6, 8-8 महिन्यापासून लोकांना ते कनेक्शन नाही, ग्रामीण भागामध्ये मेंटेनन्स नाही, 6-6, 8-8 घंटे लाईन नाही, अनेक गावामध्ये डिपे ओव्हरलोड झाल्या, अनेक सबस्टेशन ओव्हरलोड झालेत। बऱ्याच ठिकाणी कृती आराखड्यामध्ये मंजूर असलेले सबस्टेशनच्या जागा निस्त्या जागा पाणी झाल्या, परंतु त्या ठिकाणच्या सबस्टेशनची निर्मिती नाही। जवळपास 22 ठिकाणी या जिल्ह्यात नवीन सबस्टेशन होणं अपेक्षित आहे आणि या वर्षभरामध्ये एमएसईबीनं कुठलाही मेंटेनन्स न केल्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतावरचे खांबावरचे वीज तार कनेक्शन खाली लोंबलेत, काही ठिकाणी जीवितहानी होण्याची शक्यता आहे। खंबे काने झालेत, डिप्या पडून राहिल्यात। या अवकाळी पाण्यामुळे, पावसामुळे जे काही मेंटेनन्स या ठिकाणी खराब झालं ते ताबडतोब या एमएसईबी वाल्यांनी दुरुस्त करावं। शेतकऱ्यांची बिलं झिरो करावीत, लाईन 12-24 घंटे सुरळीत द्यावी, अन्यथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं जिल्हा मोर्चा आम्ही या ठिकाणी काढू आणि होणाऱ्या परिणामाची जबाबदारी एमएसईबीची राहील।